सर्वात जो मेन मुद्दा आहे इथे आपल्या विदर्भामध्ये जे आहे, आपल्या विदर्भातले कितीतरी एज्युकेटेड जे स्टुडंट आहेत ते बाहेर जाऊन शिक्षण घेतात आणि आपल्या विदर्भामध्ये सर्वात जास्त जे आहे, म्हणजे सर्वात जास्त म्हटलं तर विदर्भामध्ये कोराडीमध्ये जे आहे वीज बिजली जे आहे त्याचे उत्पन्न होते, सर्वात जास्त बिजली तिथे उत्पन्न होते आणि ती बिजली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचते. परंतु आपल्या विदर्भातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती ही आहे की आपल्या विदर्भातले जे स्टुडंट आहेत, तिथले जे गरीब आई वडील आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसाही असो, त्यांनी जे आपल्या मुलांना लहानपणापासून जे चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे आणि ते मुलं मोठे होऊन खूप चांगले एज्युकेशन करतात. कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी MBA करते, पण त्यांना इथे नोकरी नाही मिळत आणि त्यांना जे आहे बाहेर शिक्षणासाठी जावं लागते. कारण आपला विदर्भ जो आहे वेगळा नसल्यामुळे इथे कुठल्याच कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी आहे नाही आणि असल्याही तरी त्या छोट्या मोठ्या आहेत, तिथे फक्त 10 किंवा 15 हजाराची नोकरी मिळते. आणि बाहेर जे आहे पुणे, मुंबई किंवा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन त्यांना नोकरी करावी लागते. तिथे त्यांना जरी 20-25 हजारही मिळत असतील, पण तो संपूर्ण पैसा जो आहे त्यांच्या खाण्यामध्ये आणि त्यांच्या खर्चामध्ये जो पैसा आहे पूर्णपणे वेस्ट होते. आणि तो जो एज्युकेशन जे त्या आई वडिलांनी करवलेलं आहे ते घरापासून दूर असतात. त्यांचे मुलं जे आहेत ते घरापासून दूर असतात. त्यांना आई वडिलांना भेटायचा मौका नाही मिळत. त्यांची जे कमाई केलेली जी पुंजी जी आहे आई वडील पूर्णपणे त्याच्या शिक्षणामध्ये लावतात. परंतु आपल्या विदर्भामध्ये कंपन्या नसल्यामुळे ते आई वडील त्यांना बाहेर पाठवतात आणि तिथून नोकरीमधून त्यांना काहीच मिळत नाही. जे काही मिळते ते पूर्णपणे त्यांचा पैसा जो आहे त्यांनाच पुरते, ते आई वडिलांना काहीच पाठवू शकत नाही. आणि हे विदर्भ वेगळा होण्याची जी लढाई आहे कितीतरी वर्षापासून लढत आहे, परंतु आपल्या इथल्या सरकारने आजपर्यंत विदर्भ वेगळा केलेला नाही आहे. मी सरकारना हे म्हणते की विदर्भ वेगळा करा, जेणेकरून इथले जे स्टुडंट आहेत ते बाहेर जातील नाही आणि इथे जे आहे कंपन्या ओपन करा. कारण की कंपन्यासाठी लागणारी सर्वात जास्त जे आहे वीज बिजली, ते वीज बिजलीचं जे उत्पन्न आहे ते आपल्या विदर्भामध्ये होतं आणि ते इथली जे वीज बिजली आहे ते बाहेरच्या शहरामध्ये पुरते. आणि जर तुम्ही मोठमोठ्या कंपन्या जर ओपन केल्या तर इथल्या स्टुडंट लोकांना बाहेर जावं लागेल नाही, त्यांना इथेच नोकऱ्या मिळतील, ते इथेच आपल्या घरी पण राहतील आणि ते इथेच राहून ते आपलं शिक्षण, एज्युकेशन आणि इथेच राहून ते आपलं जीवन यापन करू शकतील. ते नेहमी आपल्या घरापासून दूर राहतात. तिथे बाहेर गेल्यावरती त्यांच्यासोबत पुष्कळ काही भेदभाव होतात आणि मुलं आपल्या आई वडिलांना किंवा इथल्या लोकांना सांगू शकत नाही की बाहेरच्या शहरामध्ये त्यांच्यासोबत खूप कुठले भेदभाव केलेले जातात.